तर आता अंतिम सुनावणी आज आहे, काय तुम्हाला अपेक्षित आहे? आज आता एक गोष्ट निश्चित आहे की जन्मठेप किंवा फाशी या दोनपैकी कोणते निर्णय न्यायालय देते ते आज आपण बघूया. आणि बाकी दोघांना जो पुरावा नष्ट केल्याबद्दल त्यांच्यावर जे आरोप सिद्ध झालेले आहेत त्यामुळे त्यांना किती शिक्षा मिळते हे देखील एक महत्त्वाचा फॅक्टर ठरेल. कारण न्यायालयाने सांगितले की जी शिक्षा मुख्य आरोपीला होईल त्याच्या अनुषंगाने त्यांच्या शिक्षेची म्हणजे मुदत पण ठरवली जाईल. तर बघूया मग काय होते. तर तुमची मागणी आहे, म्हणजे कुटुंबाची मागणी आहे तुमच्या मागणी की कृतीला दोन प्रकारे हे हत्या करणार फाशी शिक्षा हवी वगैरे. हो, कारण सर्वोच्च न्यायालयाचे जे दाखले आहेत त्याप्रमाणे एखाद्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करणं, त्याला मारून तुकडे करून ते फेकून देणं, पुरावा नष्ट करणं हे सगळं दुर्मिळतलं दुर्मिळ केस म्हणजे रेअरेस्ट ऑफ रेअर केसेस या सदरात जात असल्यामुळे त्याच्यासाठी फाशीची शिक्षा सांगितलेली आहे. सर, मागच्या सुनावणीवेळी तुम्ही काही अधिकाऱ्यांची नावं कोर्टाच्या रेकॉर्ड समोर ठेवणार होतात, त्यांनी आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न केलेला ठेवलेली आहे. हो, आरोपीला म्हणजे मी न्यायालयाला लेखी स्वरूपामध्ये ज्यांनी ज्यांनी ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्या त्यांची नावं दिलेली आहे. त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि या केसमध्ये जितका विलंब होईल तेवढा बघितला की आरोपी जितका त्यातनं वाचवला जाईल असे प्रयत्न ज्यांनी केले त्या सगळ्यांची नावं मी न्यायालयाला दिलेली आहेत.